नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बदाम मिल्कशेक कसा बनवायचा हे सांगणार आहे. तर बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी कढईमध्ये मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध फुल फॅट दूध आहे. सर्वात आधी दूध आपल्याला चांगलं गरम करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनिट हे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर या दुधातलं थोडंसं दूध आपण बाजूला काढून घेणार आहोत. आता गॅस लो फ्लेमवरती करूयात आणि थोडंसं दूध काढून घेऊयात. हे दूध आधी आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालणार आहोत. मी इथे 10 ते 12 बदाम गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवत ठेवलेले होते. गरम पाण्यामध्ये बदाम भिजवल्याने त्याची साल लवकर काढण्यासाठी मदत होते. मी या बदामांची साल काढलेली आहे आणि आता हे बदाम मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं दूध घालूयात आणि मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेऊयात. पहा, अशा प्रकारे बदामाची बारीक पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपण गरम दुधामध्ये घालूयात. ही पेस्ट दुधामध्ये घातल्यानंतर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. थोड्या वेळापूर्वी बाजूला काढून घेतलेलं दूध आता चांगलं थंड झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण 1 चमचा कस्टर्ड पावडर घालणार आहोत. ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. ही व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. आता हे पावडर मिक्स केलेलं दूध हळूहळू गरम दुधामध्ये घालायचं आहे. घालताना कंटिन्यू दूध हलवत राहायचं आहे. जर आपण व्यवस्थित हलवून मिक्स केलं नाही तर याचे लम्स पटकन बनतात. कस्टर्ड पावडरमुळे दुधाला चांगला घट्टपणा येतो. आता आपला कस्टर्ड पावडरवालं दूध चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण दुधामध्ये पाऊण वाटी साखर घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता 2 ते 3 मिनिट हलवून ही साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स करून झाल्यानंतर इथे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काही पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत. ते आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. बारीक वाटून घेतल्यानंतर दुधामध्ये घालूयात आणि दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे वाटलेले पिस्ता आणि बदाम थोडे थोडे करून दुधामध्ये घालायचे आहेत आणि घालताना हलवत राहायचं आहे, जेणेकरून याचे लम्स बनणार नाहीत. आता ही बदाम पिस्त्याची पावडर 2 ते 3 मिनिट चांगली शिजून द्यायची आहे. आता दुधामध्ये आपण थोडंसं केसर घालूयात. केसरने दुधाला छान रंगही येईल आणि सुगंधही छान वाढेल. आता हा बदाम मिल्कशेक अजून हेल्दी बनवूयात. त्यासाठी थोड्याशा पाण्यामध्ये मी इथे चिमूटभर हळद घातलेली आहे. आता हे हळदीचं पाणी आपण दुधामध्ये घालूयात आणि 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपला बदाम मिल्कशेक रेडी आहे. तो लवकर थंड करण्यासाठी मी इथे ताटामध्ये काही बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत. तसेच थोडंसं पाणी घालत आहे. आता या पाण्यामध्ये कढई ठेवायची आहे आणि लवकर हे बदाम शेक थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 तासांसाठी हा बदाम मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर आपला थंडगार बदाम मिल्कशेक पिण्यासाठी रेडी आहे. ही बदाम मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.